भोंदूबाबा अशोक खरात याच्या शिवनिका संस्थान अंतर्गत येणारं ईशान्येश्वर देवस्थान असेल किंवा त्याचा आलिशान फार्म हाऊस असेल, या ठिकाणी एसआयटीच्या पथकानं 2 वेळा तपासणी करून पंचनामा केलाय। मागील सुनावणीमध्ये नरबळीची शक्यता समोर आली होती। या पार्श्वभूमीवरती आज होणाऱ्या सुनावणीमध्ये सरकार पक्ष काय बाजू मांडणार आणि भोंदूबाबा खरातच्या वकिलांकडून काय युक्तिवाद केला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान भोंदूबाबा अशोक खरात याच्या आलिशान फार्म हाऊसमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। झाल्यानंतर एसआयटीच्या हाती तपासाची सूत्र गेली आणि वेगवानपणे सध्या तपासही सुरू आहे। सुरुवातीला त्याला कोर्टात हजर केल्यानंतर पोलीस कोठडी देण्यात आली होती आणि त्यानंतर त्यात पुन्हा एकदा वाढ करून आज म्हणजेच 29 मार्चपर्यंत ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। आज पुन्हा एकदा या भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि नेमकं यावेळेस सरकारी पक्ष काय बाजू मांडतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता मी त्याच्या या मिरगावमधील फार्म हाऊसच्या समोर आहे। आपण इकडून जर पाहिलं तर नाशिकच्या ऑफिसबरोबरच त्याचं मिरगावचं शिवनिका संस्थान असेल किंवा त्याचं हे आलिशान फार्म हाऊस, हे दोन्हीही तपासाच्या रडारवर आहे। ह्याच फार्म हाऊसवर यापूर्वी 2दा एसआयटीचं पथक येऊन गेलेलं आहे। त्यांनी पंचनामा देखील केला आहे आणि अनेक गोष्टी त्यांनी न्यायालयात देखील मांडलेल्या आहेत। याच फार्म हाऊसमध्ये 5 जे बंदुकीतून फायर झाले होते असा देखील दावा सरकारी पक्षानं न्यायालयात केला होता। न्यायालय त्या भोंदूबाबाला पुन्हा एकदा पोलीस कोठडी देणार की न्यायालयीन कोठडीत नेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजच्या या होणाऱ्या न्यायालयाच्या सुनावणीकडे केवळ नाशिक अहिल्यानगर जिल्ह्याच नव्हे तर राज्याचं लक्ष लागलं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, मिरगाव, सिन्नर। आखाती युद्धामुळे एलपीजीचा तुटवडा निर्माण झालाय। अशातच केंद्र सरकार पाईपद्वारे पुरवला जाणारा नैसर्गिक वायू अर्थात पीएनजी वापरणारा चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती मिळते। दिल्लीमध्ये विज्ञान भवन इथे केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। या बैठकीनंतर पाईप गॅस संदर्भामध्ये सरकारच्या हालचाली वाढलेल्या आहेत। आखातामधून येणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे केंद्र सरकारनं आता पीएनजी निर्मिती वाढवण्यावरती भर दिलाय। 9 लाख मेट्रिक टन ऐवजी आता 11 लाख मेट्रिक टन निर्मितीपर्यंत पीएनजी उत्पादन हे वाढवण्यात आलंय। यासाठी राज्य सरकारनं देखील आता सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांना पाईप गॅस कनेक्शन देण्याच्या अटी या शिथिल करण्याचे आदेश दिले। पाईप गॅस हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे। कालच आपण एक GR काढून सगळ्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याकरता सगळ्या अटी आणि शर्ती या शिथिल केलेल्या आहेत। राईट ऑफ वेज त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत आणि या गॅस पाईपलाईन आपण जर टाकल्या तर आपल्याकडे पीएनजी उपलब्ध आहे। त्यामुळे LPGची आवश्यकता पडणार नाही। शहरांवरचा LPGचा लोड जर आपण कमी केला तर भविष्यात अशा पद्धतीच्या ज्या काही सिच्युएशन्स उभ्या होतात त्याच्यामध्ये देखील आपल्याला कुठली अडचण येणार नाही। आणि पाईप गॅस हा एलपीजी पेक्षा फायदेशीर का आहे आपण जाणून घेऊयात। कृष्णा गोदावरी खोरं, आसाम, त्रिपुरा, मुंबई हाय, राजस्थान मधील काही क्षेत्रामध्ये पीएनजीचे मुबलक असे साठे उपलब्ध आहेत। पाईप गॅसचं 50% उत्पादन हे देशामध्येच होतं। 50% पाईप गॅसची कतार, UAE, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासारख्या देशांमधून आयात केली जाते। पाईप गॅस थेट घरापर्यंत पोहोचवता येतो, त्यामुळे खर्च देखील वाचतो। एलपीजी घरोघरी पोहोचवण्यासाठी वाहतूक आणि मनुष्यबळाचा खर्च हा अधिक असतो। तर पाईप गॅसचं बिल विजेच्या बिलाप्रमाणे वापरलेल्या युनिट्सवरती आधारित असतं। एलपीजी सिलेंडरमध्ये शेवटी थोडा गॅस शिल्लक राहतो, पाईप गॅसमध्ये तसं होत नाही। पाईप गॅसचे दर हे एलपीजीच्या तुलनेमध्ये अधिक स्थिर असतात आणि त्यामुळे पाईप गॅस हा एलपीजी पेक्षा अधिक फायदेशीर आहे। नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून एलपीजीवरती सरकार उपाययोजना करत असताना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांच्या एका वक्तव्यानं सर्वसामान्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठलाय। पाहूयात ते काय म्हणतात।
टक्के PNGचा जे आहे PNG स्वस्तसुद्धा पडतो आणि PNGचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे. मागे एक ते पत्रक त्यांचं होतं की 3 महिन्यानंतर जे आहे कदाचित जे आहे LPG बंद होईल. त्याच्या अगोदर सगळ्यांनी PNGचे जे आहेत दान अर्ज वगैरे करून जास्तीत जास्त PNGच्या ज्या आहेत जोडण्या करून घेतल्या पाहिजेत. तर त्या दृष्टीने जिथे जिथे हे शक्य आहे काम सुरू आहे. आखाती देशांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती इंधन तुटवड्याची चर्चा सुरू असताना मुंबईमध्ये LPG सिलेंडरवरून पत्रयुद्ध रंगलंय. कौशल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या आंबिल की ओली या सणासाठी गॅस सिलेंडरची कमतरता भासू नये म्हणून जैन संस्था आणि सोसायट्यांना पत्र लिहिलं. गरज भासल्यास थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलंय. त्यांच्या पत्रावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्षेप घेतलाय. मनसेनं थेट गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींना पत्र लिहून सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा हा उपस्थित केला. त्याबरोबरच एका विशिष्ट समाजासाठी दबाव टाकण्यामध्ये येत असल्याचा आरोप करून गॅसचा काळाबाजार झाल्यास कठोर भूमिका घेण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. काल एक बातमी व्हायरल होती की आमदार मंगलप्रभात लोढा यांनी एक जैन समुदायाच्या एका इमारतीला एक पत्र दिलेलं होतं की तुमचा जो आत्ता जो आंबील म्हणून त्यांचा जो सण आहे त्या सण उत्सवासाठी गॅस पुरवठा जर होत नसेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा, म्हणजे आमदारांशी, आणि आमदार त्यांना सहजरित्या गॅस पुरवठा करतो. सर्व गॅस एजन्सींना एक पत्र दिलेलं आहे की फक्त एखाद्या विशिष्ट समुदायाला तुम्ही सहजरित्या गॅस सिलेंडर उपलब्ध करून देत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते चालून देणार नाही. राज्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा नसल्यामुळे सरकारकडून दावा करण्यात येत असतानाच धक्कादायक बातमी अकोल्यामधून समोर आली आहे. गॅस एजन्सीसमोर सिलेंडरसाठी रांगेत उभं असताना 80 वर्षीय शंकर शिरसाट यांचा मृत्यू झालाय. अकोल्यातील अन्वी मिर्झापूर इथं ही घटना घडली आहे. यदुराज गॅस एजन्सी इथं सिलेंडरचा नंबर लावण्यासाठी ते रांगेमध्ये उभे असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा आणि व्यवस्थेतील त्रुटींमुळे एका सामान्य नागरिकाचा बळी गेल्याची भावना ही व्यक्त होतीये. गॅस टंचाईचा पहिला बळी गेल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. शंकर शिरसाट सकाळी 9 पासून उन्हामध्ये सिलेंडरसाठी रांगेत उभे होते. दुपारी 1:30च्या सुमारास त्यांचा मृत्यू झालाय. दरम्यान गॅसचा तुटवडा होण्याची कल्पना असताना नियोजन का केलं नाही असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलाय. अन्वी मिर्झापूरचे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे सकाळी 9 वाजल्यापासून गॅस लाईनमध्ये उभे होते. दुपारी 1-1:30च्या दरम्यान त्यांना चक्कर आली आणि त्याचमध्ये त्यांचं निधन झालं. केंद्र सरकार, राज्य सरकार या दोघांचा मी असताना धिक्कार करतो. आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवरती देशामध्ये घरगुती गॅस पुरवठ्यावरती परिणाम झालाय. अनेक ठिकाणी सिलेंडर मिळण्यामध्ये विलंब होत असून नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतोय. मात्र लातूर जिल्ह्यातील आशिव गावानं 3 वर्षांपूर्वी घेतलेला दूरदृष्टीचा निर्णय आज त्यांच्या पथ्यावरती पडताना दिसतोय. गावातील साधारण 1200 घरांपैकी जवळपास 900 घरांना सध्या पाईपलाईनद्वारे 24 तास गॅस पुरवठा हा सुरू आहे आणि त्यामुळे सिलेंडरच्या त्रासामधून गावकऱ्यांची सुटका झाली आहे. उर्वरित घरांना देखील लवकरच कनेक्शन देण्याचं काम हे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती ही स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पूर्वी गॅस आणायचं म्हणलं की आम्हाला उजनीला जावं लागत होतं आणि तिथं पाळीला ऊन आणावं लागत होता. केव्हा मिळायचा केव्हा नाही आणि ट्रॅव्हलिंगला जवळजवळ एका गॅसला 30 रुपये खर्च येत होता. आणि त्यावेळेस जवळपास आपल्याला हे 15 किलोचा समजा 1200 रुपयाला गॅस पडला तर आपल्याला ही 15 kg जवळजवळ आता 700 ते 800 रुपयाला पडतंय आणि त्याच्यात जवळजवळ 200-300 रुपयाचा ग्राहकाचा फायदा होत आहे. एकदम माफक दरामध्ये मिळत आहे गॅस. पूर्वी वितरक उजनीला होता आणि इथून आम्हाला दुसरा पर्यायी वाहन घेऊन जायचं आणि पुन्हा तिथून गॅस घेऊन यायचं. एक तर हायवेचं काम चालू होतं आणि त्याच्या अगोदर आम्हाला इतकी गैरसोय झाली की वाहन घेऊन जायला साधन नव्हतं गरीब लोकांकडे. सिलेंडर तिथं म्हणजे उपलब्ध असले तर मिळायचे, नाही तर मग बुकिंग करायचं, मग 4 दिवस थांबा 2 दिवस थांबा असं होतं. आणि हे इथं आल्यापासून एक फायदा असा झाला की जागेवर उपलब्ध झालं
कुठला पाहुणा आला ना आता बाबा आपल्याकडं आता गॅस नाही म्हणायचं काही कारणच बोललेलं नाही. इराणनं इराकच्या इरबिल शहरावरती हल्ला केला, मात्र अमेरिकेनं इराणचा ड्रोन हल्ला हा रोखलाय. अमेरिकेनं क्रॅम प्रणालीद्वारे हा ड्रोन हल्ला रोखला. दरम्यान इराकमधील इरबिलमध्ये अमेरिकेचं लष्करी तळही आहे. आयडीएफ अर्थात इस्रायल डिफेन्स फोर्सेसनं इराण आणि लेबनॉनमधील 250 ठिकाणांवरती हल्ले केले. इस्रायलनं इराणमधील 100हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केलं, तर लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवरती देखील हल्ला करण्यात आलाय. आयडीएफनं हिजबुल्लाहच्या शस्त्रगारावरती हवाई हल्ला केला, ज्यामध्ये हिजबुल्लाहचे दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात येतोय. याशिवाय हल्ल्यामध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कारखान्याला देखील लक्ष्य करण्यात आलंय. आखातातील युद्धाला 1 महिना पूर्ण झालाय. अमेरिका इस्रायलचे इराणवरती अजूनही हल्ले सुरूच आहेत. अमेरिका इस्रायल सैन्यानं इराणच्या तेल डेपोला लक्ष्य केलंय. तेहरानमधील IRGCच्या तेल साठ्यांवरती हल्ला करण्यात आलाय, तर हवाई हल्ल्यामध्ये तेल डेपो पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची शक्यता आहे. हल्ल्यानंतर तेल डेपोंमध्ये स्फोटासह आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसले. हल्ल्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.